हे या संगीत नृत्य अभिनयातून सादर करण्याचा प्रयत्न केलोय. सादर करीत आहे राज पवार दिग्दर्शित शेतकरी आत्महत्या. शेतात पण काहीच पिकलं नाही सावकार. मग काय पाहिजे तुला सावकार? मला या वर्षी पेरणी करण्यासाठी 20,000ची गरज आहे सावकार. घेतो पैसा, 15% व्याज घेतो आणि वेळेवर पैसे द्यायचं बरं का? बरं सावकार, धन्यवाद सावकार. राम राम. आपल्याला आता माझं कर्ज कसं फेडू देवा? आता मला काय सुधारणा चालू देवा? असं कसं केलंस रे तू आमच्यावर अन्याय? काय पाप केलं तर आम्ही? हाय ते बी पिकाचं नुकसान झालं दादा. आता कसं करायचं? कधी ओला दुष्काळ तर कधी सुखा दुष्काळ. आता तर मला फाशी घेतल्याशिवाय मार्ग नाही. कसं करतात आता एकच राहिले देवाकडं मागणी मागायचं. इडा पिडा तरू दे बळीचं राज्य येऊ दे देवा. इडा पिडा तरू दे बळीचं राज्य येऊ दे.
द्यावे पैसे सावकार. यावर्षी पीक आलं नाही सावकार. हे आपल्याला काय माहिती नाही. आपल्याला वेळेवर पैसा पाहिजे आणि वेळेवर जर पैसा नाही दिला ना आपण कुणावरही कब्जा मारू शकतो. कुणावरही नाही सावकार. जसं करू नका सावकार. थोडं काय आपल्याला काय माहिती नाही. अगोदर पाहिजे आपल्याला नाहीतर मग तोपर्यंत पैसा देणार नाही तोपर्यंत घेऊन जातो तुझ्या मुलीला आणि पैसा येऊन पैसा घेऊन यायचं. समजलं का सावकार. असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला बी मी तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही. सरकार शेपूट हलवून हलवून म्हैस जमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडे कोणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले सातबाराला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वाटते सावध राहिलं. दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललं आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज. अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसनाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभा पीक जाळतो आम्ही त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकत पाळतो आम्ही. नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस तेच गहाण ठेवलेला असत. त्या दिवशी ध्यान देऊन बघा माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असत. सोडून जाते. मला माफ करा. मला माफ करा.
खेळ